आपण जर भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला, तर सर्वप्रथम आपल्याला माहीत असलं पाहिजे, की वर्तमानमध्ये भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. या 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ज्या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होत असतो, त्यामध्ये आपण जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश, मग लडाख, मग चंदीगड, मग दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आहे. त्याच्यानंतर दादर नगर हवेली आणि दमण द्वीप आहे, पुद्दुचेरी आहे, लक्षद्वीप आहे आणि अंदमान निकोबार. तर अशा प्रकारे हे 8 केंद्रशासित प्रदेश आज वर्तमानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मात्र 1956 मध्ये भारत सरकारनं राज्य पुनर्रचना कायद्यानुसार काय करण्यात आलं होतं, की जे भारतातनी जे आहे पूर्ण राज्यांचं पुन्हा एक गठन करण्यात आलं होतं आणि त्यानुसार जे आहे जवळपास आपण म्हणू शकतो, की 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली होती. तर 1956 मध्ये जे 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली होती, त्यामध्ये जे आहे अंदमान निकोबार, त्याच्यानंतर दिल्ली, नंतर लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमन द्वीप एकत्रितरित्या एक केंद्रशासित प्रदेश, मग हिमाचल प्रदेश, मग मणिपूर आणि त्रिपुरा. मात्र वर्तमानमध्ये हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा हे राज्य आहे. मात्र 1956 मध्ये त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे केंद्रशासित प्रदेशामध्ये 1956 पासून आजपर्यंत झालेला आपल्याला बदल दिसून येतात.